सगळ्यांना गुड मॉर्निंग. आमचे पप्पा आता इथे मिरची भाजतात. 60 किलोचा माल आहे, त्यासाठी बेडगी मिरची आई वजन करून काढून देते आणि पप्पा भाजून ती अशा प्रकारे उन्हात सुकट टाकतील. आणि 30-30 किलोचे स्लॉट केलेत. सो ती दोन्ही स्लॉट वेगवेगळे भाजणार आणि वेगवेगळे बांधणार सुद्धा, आणि कुटणार पण वेगवेगळे, एकत्र नाही कुटणार. ओके मंडळी, तर ही बेडगी मिरची आता सगळी भाजून झाली आहे चुलीवर, आणि आता पप्पा पटना भाजतील आणि त्यानंतर मग गरम मसाला. आपण आज एकच स्लॉट करतोय, बाकीचे 2 स्लॉट उद्या किंवा परवा. तर पप्पांनी इथे ही बेडगी, त्यानंतर ही पटना आणि हा त्यामध्ये जाणारा गरम मसाला, हा सगळं आम्ही आता भाजून घेतला आहे, उन्हात सुकट ठेवलं आहे. 1 तासा-1.5 तासाने आपण हे सगळं भरून कणकवलीला घेऊन जाऊ आणि मग मसाला कुटून घेऊ. नंतर पॅकिंगचं काम माझा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. काल मसाला कुठून आणला आणि एक स्लॉट झाला आहे. सो रात्री मी पॅक केला, त्यानंतर उपवास सोडला आणि मग झोपलो, कारण दमाल झालेलं भरपूर. आता मी आलो आहे आचिरण्यामध्ये. हे माझ्या मामाचं गाव आहे, जे वैभववाडी तालुक्यात लागतं. इथे राईट साईडला जे शेड बघताय, तिथे मासे पाळले जातात विकण्यासाठी, गोड्या पाण्यातले मासे. तर तो प्रकल्प आहे, इथे दाखवेन, अजून काम चालू आहे त्यांचं, आणि ते पण मामात लागतात माझे. तर पप्पा बोलले की वेळ आहे तर भात घेऊन येऊया आधी. सो आता मामाकडे जी शेती केली, ते तांदूळ होते आपले सुपर वाडाफळमनी वाडाफलम, त्यातले ते घर बंद असल्यामुळे थोडंसं भात उन्हांनी खाल्लंय. पप्पा बोलले जर भात तरी टाकून येऊया, म्हणजे आता डायरेक्ट मिलला टाकायचं आहे की कसं ते माहीत नाही. आणि आज माझ्या मित्राच्या सासरवाडचे घर बघायला येणार आहेत. म्हणजे इथे एक पद्धत असते, साखरपुड्याच्या आधी मुलीकडच्या मुलाचं घर बघायला येतात. तर आता सगळ्यांना कॅप्शनवरून कळतं यार काय सांगायचं, तरी पण थोडा वेळ सरप्राईज ठेवतो. ओके, तर आता एक लॉट टाकलाय गाडीत भाताचा. आता हे मी सोडायला चाललोय मिलमध्ये. हे सोडणार आणि परत येणार, असं अजून एक लॉट होईल. मग त्यांना सांगणार संध्याकाळी भरडा. आता आम्हाला तिकडे कार्यक्रमाला जायचं, थोडं निघायलाच उशीर झाला राजीवमुळे, त्याला डोळे आलेत. ओके, सो माझा टेम्पो झालाय रेडी. भात असतं, दिसतं कमी पण जड असतं. सो एक गोणी इथे ठेवली आहे, बाकीच्या गोण्या इथेच. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. आत्ता झालं आहे आचिरण्यात ना, भात सगळं मिलवर ठेवून आलं आहे आणि पटापट आंघोळ केली, फ्रेश झालो. केस जराशीच उरली आहेत, पण ती बाईकवर जाणार आहे, खराब होतील म्हणून कॅब घातली आहे. उरलेला भात गाडीतच आहे. आता भाताची गाडी घेऊन कुठे तिथे जाऊ ना. आणि आपला लाडका मित्र प्रिय नागेश, त्याचं फायनली लग्न ठरलं आहे. गावातलीच मुलगी आहे, कोण आहे काय आहे ते तुम्हाला उद्याच्या भागात कळेल. आत्ता आपण मुलीकडचे येणार आहेत आणि ते पण मुलीकडचे आपल्या वाडीतलेच आहेत. तर ते वरच्या वाडीत येणार आहेत आणि मग असंच बोलणी करायला अशी एक पद्धत आहे. आणि त्यानंतर मुलीकडच्यांना मुलाकडचे जेवण घालतात आणि साखरपुड्याच्या दिवशी मुलीकडचे मुलाकडच्यांना आणि बाकी पाहुण्यांना जेवण घालतात. सो आता मी चाललो आहे, विवेकने सांगितलं स्प्राईट घ्यायला विसरलो आहे, तर ते स्प्राईट आठवणीने घेऊन ठेवलेत म्हणून बॅग कॅरी केली आहे. जातो पटापट आणि बघतो कसा काय विषय आहे, काय शूट करायला भेटते का, कारण लेट झालं आहे. काय नाही भेटलं तर जेवणाची पंगत तर 100% भेटेल. मस्त जेवूया बिवूया, जरा मित्रांशी गप्पा मारूया आणि मी येऊन परत बॅक टू वर्क. खूप कामं पेंडिंग आहेत. ह्या काय असता तुम्ही जेवल्याशिवाय घेणार नाही म्हणतात ते. दादा तू जेवलं दादा? हे दादा, हे दादा, दादा का असं आहे का? बरं बरं, पापड 3 दे 3. आणि अरे काहीतरी माका पण पंक्ती गावचं लक्षात ठेव. ह्या काय ह्या बघा दिल्या, समोसा दिल्या, माझ्यावर आपल्याला पापड ठेव. होईल ना माका नको. चला मंडळी जेव घेवा. इथूनच पाया पडतो. तुला काय बोलायचंय? चला, दिवस दुसरा, सकाळ झाली आणि शिवगण बंधूंच्या धंद्यावर आलोय वडापाव खायला.
गाडी तिकडे समोर लावली आहे. मोहळातला सिलेंडर संपलाय, तो घेऊन जायचा आहे. आणि गाडीत काल भरलेले तांदूळ सुद्धा आहेत वाडा कोलमचे. गाडीत आज लोड आहे. आणि तिकडे आई पप्पा मिरच्या भाजतात. जरा न्याहारी करतो. आई पप्पांना पण एक वडापाव घेऊन जातो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा सकाळी जॉगिंगला गेलेला वाटतं. तर शिवगण बंधूंकडे न्याहारी गेली. आई पप्पांना फोन करून विचारलं काही हवं आहे का आजीसाठी तुम्हाला, तर नको बोलले, आम्ही खाल्लंय. आता सिलेंडरसाठी चाललोय या होंडा रोडला, म्हणजे कणकवली रोडला होंड्यात. तिथे सिलेंडर चेंज करणार, एक्सचेंज करणार, भरलेला घेणार आणि मग घरी जाणार. आणि आपल्या गाडीत हा लोड आहे. सो हे सगळं आम्हाला गाडी जिथे पार्क करतो तिथून सगळं खांद्यावर न्यावं लागतं. इवन मिरची सुद्धा, आणि किती घराचं काही काम काढायचं असेल तर ते सगळं सामान सुद्धा. माहीत नाही कधी रस्त्यावर येऊन घर बांधू, वाटत तर नाही, आता शक्यता कमी झाली. ओके, तर ही आमच्या फोंड्यातली गॅस एजन्सी आहे, भारत गॅसची. काळगे डॉक्टर चालवतात. आणि सिलेंडर घेतलं आहे, गाडीत आहे, हा बघा. चला आता घरात जात आहे. आणि आमचा कुरिअरवाला दादा इथेच कुठे कामाला सुद्धा आहे, एखाद्या टेम्पोवर काम पण करतो तो. तर आपल्याला वाटेत भेटलाय लहानपणीचा बाबल्या, इला मुंबईसून. किती वर्ष झाला बाबल्या तू आता? कितवीला आहे? 10वी. आज बाबल्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मग काय पार्टी दिली मित्रांना? खाल्लं नाही, आईस्क्रीम वगैरे खाल्लं. सगळ्यांका आईस्क्रीम दिलं? माका मी रावलं नको थँक्यू. दप्तरात आहे म्हणजे कोल्ड्रिंक आहे. ओके. येवा रात्री अजिक नेतलं का आमच्या रात्री? पण नाही आता ते सगळे येऊन गेले माका भेटून. पण सुगलोकाला आलो होतो 2 दिवस राहतो माझ्याकडे. नाही जा बाबल्या घेऊन अजिक आमच्या पार्टीला. साखरपुडा हो इल्ल सुगलो. ओके मंडळी, तर हा सगळा एका स्लॉटचा गरम मसाला आहे. खसखस बघा एका स्लॉटमध्ये आपण किती घालतो, जेमतेम अर्धा किलो. बडीशेप आहे, ही लवंग आहे, दालचिनी आहे, धने आहेत, मटन वेलची आहे, मायपत्री, जायपत्री, दगडफूल नाही चक्री फूल, हे 2 पाकिटं काळी मिरी, ही नागकेशर, जायफळ, शाही जिरा आणि तमालपत्र. हे एवढं सगळं वापरतो आपण आपल्या मसाल्यामध्ये. फक्त मी सुंठ नाही घालत. आणि राई, त्यानंतर मेथी आणि काय इथे हळकुंड हे सगळं घालतो आपण. सो आता हे सगळं सॉर्ट करून देतो, म्हणजे काढून देतो. त्यातलं थोडं काढायचं आहे मला फक्त, म्हणजे माझ्या मापात पाप नाही होणार. त्यासाठी मी काटा घेऊन बसलो आहे आणि जरा ह्याला थांबवलं. ओके, तर आता पप्पा पुन्हा एकदा चूल पेटवत आहेत. आणि सकाळी त्यांनी ती बेडगी आणि ही पटना भाजून घेतली. ही थोडीशी भाजायची राहिली. आणि मी जो गरम मसाला काढून दिला आहे तो भाजून घेतलेला. आई जेवायला काय करते? अंड्याची आमटी. आमटी करते की अंडा मसाला करते? काय करू? आमटी केलीस तर एकच होऊन जाईल ना, भातावर खटखट नाही. ठीक आहे मग कर, मला डब्यात ना दे. 2 अंडी घाल माझ्यासाठी, गावठी. केला असं अतिउत्तम होता, पण जाऊ दे, कर कालवून. सावकाश भाजाव. चले बड्डे बॉय. कुठल्या? त्या नाही आता लागणार. ग्लो तो देखो भाई, ग्लो. अरे 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 लाल झाला. काले लोक कैसे लाल होंगे रे? झालाच लाल, तू व्हिडिओत बघशील आता तेवढी. एनिवेज, अभिनंदन. थँक्यू. कसं वाटतंय? नाही काय फिलिंग आहे? काहीच नाही. डोळ्यात पाणी काय? डोळ्यात पाणी कुठे? नक्की? नाही रे. पक्का? बरं. आंखों में मेरे मत जाऊ. यहाँ को. मग पार्टीचं कसं काय? पार्टी नियोजन तुम्ही करणार बाई. नवरा नियोजन काय करत नाही, बाकी त्यांनी करायचे नियोजन सगळे. सगळ्यांनी कमेंट करून सांगा ना कसं दिसतंय. पुरा लाल झालंय, पुरा लाल. दाखव माका, दाखव तर बघू दे. आता नाही, नंतर. दिका मेरे को, दिका. वरमाई काय करता? तू कधी आली? आज सकाळी. काय जेवण केलंय ग? डाळ भात, डाळ, बटाट्याची भाजी. जेवण वर काय काय आहे? शामूकडे बट वाढले. तर आता नागेशकडनं निघालोय, सगळ्यांशी गप्पा मारल्या, छान वाटलं बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना भेटून. आणि
बरं वाटतं की चला फायनली नागेशचं लग्न पण ठरलं. आता बाकीचे रवलेले पण पटापट होतील लग्न सगळ्यांची. खूप होऊ दे लवकर. पतीच्या बहिणीचं पण लग्न ठरलं आहे पणाचं. ते 14 तारखेला 14 नाही 16 तारखेला आहे गेस तिचं साखरपुडा. आणि मी आता चाललो आहे घरी. त्या मिरच्या ज्या पप्पांनी भाजल्या आहेत त्या सगळ्या बांधून गाडीत टाकणार. त्यानंतर आईने अंड्याचं कालवण केलं आहे ते घेऊन घरी जाणार. श्वेतासोबत जेवणार आणि मग आपण लास्ट टाईमसारखे परत कणकवलीत जाणार. मेहनत आहे पण जुने दिवस आठवतात. मित्रांबरोबर बसून टाईमपास करायचो, सगळे असायचे, पत्ते खेळायचो. सोनेरी दिवस होते माझ्या आयुष्यातले. तर पप्पा आणि मी आता मिरच्या गाडीत टाकले. तर गरम मसाल्याची गोणी राहिली, वजन काटा राहिला आहे आणि आईने अंड्याचं कालवण केलं आहे ते घेऊन मी आता इथून चाललो आहे फोंड्यातल्या घरी. राजवीरला भेटणार, जेवणार आणि मग कणकवलीला जायला निघणार. हे एवढं सगळं आम्हाला पायपीट करायला लागतं. मिरच्या डोक्यावरनं आणा, देठ तोडायसाठी सुकवा, भाजा, परत डोक्यावरनं न्या, परत तिकडे जाऊन तो मसाला पॅक करायला संध्याकाळी बसायचं आहे. राजवीरला संध्याकाळी दवाखान्यात पण न्यायचं आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ हा उद्या सकाळीला बघायला भेटेल आणि नागेश भाऊंच्या साखरपुड्याचा व्हिडिओ उद्या रात्री. म्हणजे उद्याच्या दिवसात 2 व्हिडिओ आहेत तुम्हाला. की मंडळी तर घरी पोचलो आहे आणि आमच्या सरांना जरा डोळे आलेत. तर संध्याकाळी त्याला डॉक्टरकडे न्यायचं आहे. बघूया आता ते कसं काय होईल. आईने इथे अंड्याचं कालवण दिलेलं, शेताने इथे पापड, ही कांद्याच्या पातीची भाजी आणि डाळ भात लोणचं. स्वतः पटकन जेवतो आणि निघतो. किती वाजले? 3 वाजलेत. म्हणजे मला 3:45पर्यंत ती कणकवली गाठायलाच पाहिजे. सोना हाय श्वेता, कशी झाली सुट्टी? मस्त, फुल ऑन बिझी. त्यात आमची कांबोली ताई पण नाही आली. आणि हा एक ऐकत नाही आमचा पोरगा अजिबात. डोळे बघ कसे झालेत. मारू फॅनू, मारू तुला फटके पाहिजे? ओरड त्याला, ओरड. ए ओरड, ओरड. जा. असं बोलतो बरं. तू तिला ओरडतोय मला का नाही सोडला म्हणून. त्याला माझ्याबरोबर यायचंय. बाय, टाटा टाटा. चल झोप झोप, आराम करा तुम्ही, चला. ओके, जेवण झालंय आणि आता हा सगळा माल मी चाललोय कुटायला कणकवलीला. तर मंडळी मला इथे पोहोचून 1 तास झालाय. आपला माल इथेच पडलाय आणि ते वायरिंगचं काम अजून पण चालू आहे. मामा म्हणत होते उद्या आहे. म्हटलं नाही, तुमच्या सगळ्यांची ऑर्डर आहे जी मला द्यावीच लागेल. म्हटलं झालं तरी मी 4-5 तास थांबेन पण करा. त्यांना म्हटलं मी 200 रुपये तुम्हाला अधिक देतो चढ, पण द्या. तर मामांनी आपला मसाला तिकडे मिक्सरला लावून पावडर करून ठेवली. अजून पण थोडी पावडर करायची आहे. आणि आधी कोणाचा तरी मसाला आहे जो घाटी मसाला आहे, तो 20 किलोचा माल आहे त्यांचा. मग तो आता आधी पावडर करून घेतली आणि मग जो कांदा, त्यानंतर लसूण, खोबरं, आलं जे काय असतं ते बाजूच्या डंकात टाकून मग मसाला एकत्र करतात. आपल्या ह्या मसाल्यात नाही करणार, म्हणजे ह्या मशिनीत नाही करणार. म्हणजे आपल्या मालवणी मसाल्याला टेस्टला बिघाड नाही होत घाटी मसाल्यामुळे. ओके मंडळी, एक प्रॉब्लेम झाला आहे. मी माझी USB समजून श्वेताची USB आणली आणि श्वेताकडे माझी C टाईप USB राहिली आहे. ही जुन्या आयफोनची होती आणि आता C टाईप आयफोनला आले, त्यामुळे माझा फोन कदाचित स्विच ऑफ होईल. श्वेता येणार आहे राजवीरला घेऊन, मितेश त्यांना घेऊन येतोय, डॉक्टरकडे जायचं. सो तेव्हा फोन चालू होईल आणि मग शूट आता तेव्हाच. तर म्हणजे मामांनी आता आपला मसाला कुटायला लावलाय. हा आपला सुरेखा मालवणी मसाला आहे आणि जो घाटी मसाला मी तुम्हाला म्हटलं तो त्या साईडला टाकलाय बघा. आवाज भरपूर आहे, सॉरी, मला तो सहन करावा लागतो. तर मामांकडून एकदम चाळून छान मिक्स करून घेतलाय आणि हा इथे एवढा आहे. आता गोणीत भरायचा आणि इमानदारीत घरी जायचं कुटलेल्याचे पैसे देऊन. 50 रुपये पर केजी कुटायचे घेतात. तर मंडळी रात्रीचे वाजलेत 8 आणि आता मी गाडी इथे पार्क केली आहे आणि ह्या साईडला इथे नितीन शेटे म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचं क्लिनिक आहे अंकुर म्हणून. तर मितेश श्वेताला घेऊन आले, राजवीरला घेऊन. आता तिथे चाललोय. एक नवरा म्हणून जबाबदारी पूर्ण केली, आता एक बाबाची जबाबदारी. नवरा म्हणजे
घरासाठी काहीतरी करू का ना, त्यासाठी हे सगळं चाललंय तुमच्या आशीर्वादाने. तर मंडळी सकाळ झाली आहे. रात्री आम्हाला यायला 9:30 वाजले. डॉक्टर लेट आले आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की अँटीबायोटिक दिली आणि सांगितलं की 5-7 दिवस जातात डोळे आल्यानंतर. सो आज सकाळी उठल्यानंतर बघितले तर जरा डोळे लालसरपणा कमी आहे राजवीरचा आणि चिडचिड कमी करतोय. म्हटलं ठीक आहे चला. सो आत्तापर्यंत आपण काय बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा मुद्दा म्हणजे आपल्या नागूचं लग्न ठरलं फायनली आणि आम्ही सगळे खूप वाट बघतोय या दिवसाची आणि या गोष्टीची. त्याचा आज साखरपुडा आहे. सो साखरपुड्याचा व्हिडिओ तुम्हाला रात्रीच्या भागात किंवा उद्या सकाळच्या भागात बघायला भेटेल. आत्तापर्यंत जे काही मी शूट केलं आहे मसाला रिलेटेड आई पप्पांसोबत किंवा आजी बाबल्या नाग्या वरच्यावाडीत गेलो ते सगळं. सो तर हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जेवढे केवढे व्ह्यूज जात आहेत त्यांना एक विनंती आहे, म्हणजे माझी विनंतीच समजा, प्रत्येकाने एकदा तरी अर्धा किलो मसाला का होईना एकदा ट्राय करून बघा. जर तुम्ही घरी बनवत नसाल तर हरकत नाही, कारण पूर्वीची सगळी लोकं घरीच बनवायची आपला वार्षिक मसाला. आता मुंबईत पॉसिबल नाही होत घरात मिरच्या भाजून नंतर मग त्या कुटायला. सो अशा लोकांनी नक्की आवर्जून अर्धा किलो तरी प्रयत्न करा की अनिकेतच्या आईच्या आणि पप्पांच्या हातचा हा मसाला नक्की कसा असतो. आमचाच फायदा नाही होत तर आमच्यामुळे अजून 3-4 घरं चालतात. उदाहरणार्थ कुरिअरवाला आहे, डेटतोडला येणाऱ्या बायका आहेत, त्यानंतर माझ्यासोबत आई पप्पांना पण पैशांचा थोडासा हातभार होतो, कुटायला जातो त्या मामांना काम मिळतं. सो बघा प्रयत्न करा. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाल कलरचं नाही काळ्या कलरचं बटन ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन राहा.